आणि ग्रंथ पण प्राप्त होईल. म्हणून त्यांनी भागवत अमृत गोड आहे महाराज. मराठी अर्थ भागवताचा अखंडानंद स्वामीने सांगितले. म्हणून अखंडानंद स्वामी अनुभवी आहे, त्यांच्या मुखातून त्यांनी कथा गोड वाटते. म्हणून अनुभव्यानं सांगितले की गोड वाटते, हा त्यातला भाव आहे. म्हणून नारदजी महाराज प्रसन्न झाले, फार समाधान वाटलं. मग त्यांना कळालं की ज्ञानी लोक सुद्धा भागवताचं चिंतन करतात. हे भागवत ज्ञानानं भरलेलं आहे, गच्च. एवढं सामर्थ्य या भागवताचं आहे. महाराज मला सांगा ना म्हटले, अजून काय काय होतं या भागवतानं. नेमका 12ला 10 मिनिटं कमी असताना प्रश्न विचारला. अजून या भागवतानं कोणाकोणाचा उद्धार होतो ते तरी सांगा, असं विचारायला सुरुवात केली. प्रश्न आहे महाराज नारदांचा. हरी नारदवाच एकेके विशुद्धांती वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशित कोपि नवीन मार्ग. सांगा, के विशुद्धांती वदन्तु मह्यं, या भागवताच्या सामर्थ्यानं कोणाकोणाचा उद्धार होतो, कोण कोण उद्धरून गेलं मला सांगा. या सप्ताहाचं श्रवण केल्यानं कोणाकोणाचं हित झालं हे मला सांगा. आणि मग सनकादिकांना आनंद वाटला, ते सांगू लागले. ऐका. कुमारावचु हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गः क्रोधाग्निदग्धा कुटिलस्य कामे सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. सप्ताह यज्ञाचं श्रवण केल्यानं त्यांचा उद्धार होतो. कोणाचा? ये मानवा पापकृतस्तु सर्वदा. जी माणसं सदैव पाप करण्यामध्ये रत आहेत, त्यांनी जरी कथा ऐकली तरी कथा त्यांचा उद्धार करते. जी कायमस्वरूपी पाप करणारेच आहेत महाराज. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रतः, जे सदैव दुराचार करण्यामध्ये रत आहेत, विमार्गगामी आहेत, वेदबाह्य त्यांनी वागतायत, क्रोधाग्नी दग्धा, क्रोधाग्नीमध्ये जळत आहेत, कुटिलस्य कामीन, कुटिल प्रवृत्तीचे आहेत, कामी प्रवृत्तीचे आहेत. हा कुटिल स्वभाव वाईट असतो महाराज. हा कुटिल स्वभावाचा मनुष्य त्यांनी बाहेरून फार छान बोलतो, फार छान छान. त्यांनी आम्ही इथं बोलल्यावर तुमच्याशी फार छान बोलतो, पण आम्हाला जर पाहायचं असेल तर एकांतात पाहिलं पाहिजे. साधू लोकांतात पाहू नये, साधू एकांतात पाहावा. तो एकांतातच कळतो की काय जिन्नस आहे. लोकांतात तर आम्ही फार मोठे साधू होतो, मस्त मस्त आमची मस्ती तुमच्या समोर दिसते, असं वाटतं फार पोहोचलेला बाबा आहे. देवाच्या जवळच गेला असेल की काय, देव ज्याच्या मागे पुढे फिरत असेल की काय, असं आमच्या बोलण्यातून वाटतं तुम्हाला. पण एकांतात पाहिलं पाहिजे त्याच्या पोटात काय आहे, तो देवाजवळ जातो की नाही, देवाशी बोलतो की नाही, देवाचं सानिध्य त्याला आहे की नाही, हे जर पाहायचं असेल तर एकांतात पाहावं. लोकांच्या समोर तो साधू सांगतो माझ्या भगवंताची उपासना करा, साधना करा, त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. एकांतात गेल्यावर देव त्याच्या सानिध्यात राहतो. इथं म्हणतो भगवंताचं चिंतन करा, तिथं त्याला पाहिल्यानंतर मग इकडे अमुका देवाला म्हणतो. त्याचा महिमा आहे महाराज. ती त्याची मस्ती आहे, ती मस्ती इथे नाही तिथे प्रगट होते, हा त्यातला भाव आहे. म्हणून असंच आहे, कुटील स्वभाव नसावा. पण जे कुटील लोक आहेत ते सुद्धा त्यांनी महाराज भागवताच्या सामर्थ्यानं उद्धरून जातील. कुटील स्वभावाचे, कामी स्वभावाचे लोक सुद्धा, काम वाईट आहे महाराज. गळ्यात केवढी मोठी माळ घातली, केवढाही गंध आपण लावून फिरलो, आणि पोटातून काम जर आपल्या जात नसेल तर आपण पारमार्थिक होऊ शकत नाहीत महाराज. महत्वाची गोष्ट आहे, काम असा जायचा नाही. काम रामाशिवाय जात नाही. जिथे राम तिथे नाही काम, आणि जिथे आहे काम तिथे नाही राम. हे सूत्रच आहे महाराज, लक्षात घेण्यासारखंच आहे. पण काम आणि राम दोघे एका ठिकाणी राहत नाहीत. जिथे काम आहे तिथे राम येत नाही. तो म्हणतो मला बसायला जागा चांगली नाही. आपण सामान्य माणसं आहोत, खाली जर बसायचं म्हणलं तर खाली पाहून बसतो, चांगली जागा पाहून बसतो. उकिरड्यावर कोणी बसेल का? खराब जागेवर कोणी, चिखलात कोणी बसेल का? चांगल्या जागेवर बसतो. मग तो देव आहे, त्याला सुद्धा चांगली जागा नको का बसायला? आपल्या अंतःकरणात जर काम क्रोध आपण उकिरडाच भरून ठेवला असेल, देव बसेल का? जिथे काम आहे तिथे देव राहत नाही. कामी प्रवृत्तीचा मनुष्य भगवंताला कसा प्राप्त करून घेईल? पण या भागवताच्या सामर्थ्यानं धुन धुतलं जाईल. हे भागवत म्हणजे त्यांनी असं आहे, हे भागवत भक्तिमय आहे. त्या भक्तीमध्ये त्यांनी महाराज जर स्वतःला आपण सोडून दिलं तर पुढे बाकीच्या प्रक्रिया आपोआप होतात महाराज. हे भागवत भक्तीपासून भक्तीपर्यंत घेऊन जातात. तुम्ही ऐकता सर्वजण, भक्तीपासून भक्तीपर्यंतचा प्रवास. तुम्हाला आम्ही तर हरिभक्तीपर्यंत आहोतच ना, मग काय भक्तीपासून भक्ती आहे? पहिली भक्ती आहे महाराज ज्ञानपूर्व भक्ती, आणि नंतरची भक्ती आहे ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. आधी भक्ती. धुणं धुणारी माणसं त्यांना विचारा तुम्ही. धुणं म्हणजे कपडे धुतले जातात ना, ते कपडे धुताना सगळ्यात आधी ते वस्त्र पाण्यात भिजवावं लागतं, आणि पाण्यात भिजवल्यानंतर मग त्याला साबण लावला जातो. मग साबण लावल्यानंतर त्याला घसरे दिले जातात, आणि मग परत पाण्यात भिजवलं जातं, आणि मग ते त्यांनी स्वच्छ होतं, निर्मळ होतं. असंच आहे.
आधी भक्तिरूपी पाण्यात स्वतःला भिजवायचं, नंतर ज्ञानरूपी साबण लावायचा, नंतर त्याला वैराग्याचे घसरे द्यायचे आणि मग पुन्हा पाण्यात घालायचं, म्हणजे परत भक्तीत घालायचं. मग समाधान प्राप्त होणं वेगळं आणि स्थिरता प्राप्त होणं वेगळं. फक्त ज्ञानापर्यंत थांबला तर स्थिरता प्राप्त होईल, समाधान नाही. समाधानाच्या प्राप्तीकरिता परत भक्ती महत्वाची गोष्ट आहे. परत भक्ती. बाबा समोर बसलेले आहेत, नारायण बाबा. त्यांना विचारा तुम्ही. मी त्यांना लहानपणापासून पाहतोय. कालच्या कीर्तनात बाबाने सांगितलं हे 5 लोकांनी लावलेलं रोपट आहे म्हणून. कोणी खड्डा घेतला, कोणी रोप लावलं, कोणी खत घातलं, कोणी पाणी घातलं, ते सांगत होते, कोणी निगा ठेवली. ते आहेत समोर. त्यांना मी जे सुरुवातीला पाहिलं त्यावेळेला त्यांची अवस्था मोठी विलक्षण होती महाराज. एक ज्ञान संपन्न असणारी भूमिका, फार शांत असणारी मुद्रा, आणि त्या मस्तीमध्ये मस्त झालेले बाबा. कोणाशी बोलायचे सुद्धा नाहीत लवकर. आणि आज जर त्यांना पाहिलं ना तर ते बाबा त्या भूमिकेला जणू काय डावलूनच दिलंय काहीतरी आणि श्यामसुंदराच्या प्रेमात पडले आणि मस्त झाले महाराज. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणायचं. हे शिकण्यासारखे. त्यांच्याकडे पाहूनच ती कळेल, अशी नाही कळणार. जरा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे महात्म्यांचा. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती जीवनामध्ये आले की समाधान प्राप्त होतं. त्या समाधान त्याच्याशिवाय मिळू शकत नाही. पण प्रेमाविन नाही समाधान, प्रेमा वाचून समाधान नाही. म्हणून त्यांनी श्रीमद भागवत कथा म्हणजे प्रेम आहे, भक्ती आहे. आणि या भक्तीत पदार्पण केल्यानंतर पुढे ज्ञान वैराग्य आपोआपच येतात. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आपोआपच ज्ञान वैराग्य धर्म जीवनामध्ये येतात भक्तीनं जर हाताशी धरलं तर. पण अशी असणारी भक्ती. 5-10 मिनिटं जरा जास्त बोलतो आणि थांबतो. याच्यानंतर काय जेवण करून विश्रांतीच करायची आहे सगळ्या लोकांना. फक्त भागवताची सेवा केली पाहिजे. निरोप माझ्याकडे आलेला आहे. लोक आता उठले की लगेच पंक्ती धरून त्यांनी बसतील, गोष्ट खरी आहे. पण फक्त पंक्ती धरून बसल्यानं जेवण थोडंच येतं, वाढल्यानं जेवण येतं. वाढलं पण महत्वाचं आहे. जसं जेवण महत्वाचं आहे तसं वाढणं पण महत्वाचं आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की वाढणारे वरबाप थोडे कमी आहेत. म्हणून वाढणाऱ्या लोकांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आपण वाढायचं काम करावं. जेवण तर करायचंच आहे, पण आधी वयोवृद्धांना बसू द्यावं, महिलांना बसू द्यावं, थकलेल्या लोकांना आधी बसू द्यावं. ज्यांना वाढता येत असेल त्याने नक्की वाढावं. भागवताची सेवाच आहे, त्याच्यापेक्षा काय वेगळी सेवा आहे. म्हणून त्यांनी सेवा केली पाहिजे. असू द्या. याच्यानंतर जेवणच करायचं आहे. थोड्याशा मुद्द्यात पदार्पण करतो आणि थांबतो. कोणाकोणाचा उद्धार करते म्हणे सप्ताह यज्ञाने कलोपनंती. ते जे कुटील कामी स्वभावाचे आहेत त्यांचा पण उद्धार 7 दिवसात होतो, असं भागवताचं सामर्थ्य आहे म्हणे. मग एखादं उदाहरण तरी सांगा. नारदजी महाराज सौपपत्तिक बोललं पाहिजे, उदाहरण देऊन सांगितलं पाहिजे. जर उदाहरण दिलं नाही तर एखादी गोष्ट पटवून पण देता येत नाही. पण भागवत सांगणारा कसा असावा असं जर म्हटलं तर पुढे झालं. दृष्टांत कुशलो धीरा वक्ता कार्योती निस्पृहा. दृष्टांत कुशल असावा, त्याला दृष्टांत देता यावे. म्हणून त्यांनी दृष्टांत देऊन सांगितलं पाहिजे, उदाहरण सांगितलं पाहिजे, अनेक प्रकारच्या उपपत्ती सांगितल्या पाहिजेत. मग सांगू लागले ऐका. एक उदाहरण सांगतो. काय उदाहरण आहे म्हणे. अत्रते कीर्तयिष्यामि इतिहासम पुरातनम यस्या श्रवण मात्रेनं पापहानी प्रजा येते. एक पुरातन असणारा इतिहास सांगतो की ज्याचं श्रवण केल्यानं पाप निवृत्त होईल असा इतिहास आहे. पण काय इतिहास आहे. मग सांगू लागले. तुंगभद्रा नावाची एक नदी वाहते दक्षिण प्रांतामध्ये. तुंगभद्रा. या तुंगभद्रा नदीच्या पूर्व तटावरती एक त्यांनी श्रेष्ठ असणारं नगर आहे, त्याचं नाव आहे उत्तम नगर. त्या उत्तम नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो आहे, त्याचं नाव आहे आत्मदेव ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला त्यांनी देवाच्या दयेनं सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. संपन्न असणारा ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. सगळ्या गोष्टी देवानं दिल्या पण त्याला पुत्र प्राप्त झाला नव्हता. आणि म्हणून चिंतातूर असणारा हा ब्राह्मण त्याचं वर्णन करून सांगतात. हरी हे तुंगभद्रा तटे पूर्वम अभूतत्पत्तन उत्तमम तत्र वर्णास्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परः. तिथे तुंगभद्रा नदीच्या पूर्व तटावरती एक अभूत पूर्वक असणारं नगर आहे, उत्तम नगर. त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो आहे. सगळेच लोक त्यांनी चांगले आहेत मला. तिथे ब्राह्मण राहतो. आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदा. सर्व वेदामध्ये विशारद असणारा एक ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे आत्मदेव. श्रौत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर. श्रौत कर्म आणि स्मार्त कर्म 2 प्रकारचे कर्म आहेत. पूजापाठ केली जाते ना, ही पूजापाठ 2 प्रकाराने केला जातो महाराज. हे गुरुजी आता मंत्र म्हणतात ना, काही वैदिक मंत्र म्हणतात आणि काही पौराणिक मंत्र म्हणतात. काही त्यांनी महाराज स्मार्त मंत्र असतात, काही श्रौत मंत्र असतात. म्हणजे श्रुतीनुसार उच्चारलेले जे मंत्र आहेत त्यांना श्रौत मंत्र म्हणायचं आणि स्मृतीला धरून उच्चारलेले जे मंत्र आहेत त्यांना स्मार्त मंत्र म्हणायचं. म्हणजे वेदातल्या वचनानुसार पूजा करणं
हे श्रौत कर्म झालं. आणि स्मृतीनं सांगितल्या पद्धतीनं परमात्म्याचं पूजन करणं हे स्मार्त कर्म झालं. म्हणजे श्रौत आणि स्मार्त दोन प्रकारचे कर्म आहेत. हा ब्राह्मण आत्मदेव दोनही कर्मांमध्ये निष्णात होता. श्रौत स्मार्तेषु निष्णातो. द्वितीय इव भास्कर, हा दुसरा भास्करच आहे, सूर्यासारखा तेजस्वी दैदिप्यमान आहे असा असणारा हा ब्राह्मण. आणि तो तिथे राहतोय तुंगभद्रा नदीच्या पूर्व तटावरती उत्तम नगरामध्ये. थोडासा भाव सांगतो, ऐका. फक्त कथा ऐकणं म्हणजे गोष्टी ऐकणं आणि त्याच्यातला भाव जर ऐकला नाही तर काहीतरी गोष्टी ऐकून घरी गेल्यासारखं होईल. पण फक्त कथा नसावी, त्यातला भाव समजावा म्हणून भावकथा असावी. भावकथा सांगितली जावी, त्यात भाव आहे. काय भाव आहे? तुंगभद्रा नदी, त्याच्यात भाव आहे. तुंगभद्रा नदी म्हणजे काय? तुंगभद्रा नदी म्हणजे श्रेष्ठ कल्याणाचं साधन, याचं नाव आहे तुंगभद्रा नदी. या तुंगभद्रेच्या पूर्व तटावरती एक नगर आहे, त्याचं नाव आहे उत्तम नगर. हे उत्तम नगर म्हणजे माणसाचं शरीर हे उत्तम नगर आहे महाराज. कारण माणसाचं शरीर हे परमार्थाच्या नदीच्या काठावरच राहतं. कारण या शरीराच्या माध्यमातून परमार्थ करता येतो. गाढवांना कुत्र्यांना परमार्थ करता येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. कधी तुम्ही पाहिलं का गाढवा मंदिरात गेलेले? कधी तुम्ही पाहिलं का कुत्र्यांनी हरिपाठ केलेला? अजिबात नाही महाराज. गाढव कधीच मंदिरात जात नाही. गाढव, अहो तुम्ही गाढवाच सांगतोय, तुम्ही गाढव मंदिरात जात नाही. गाढवांना मंदिरात जायची सवयच नसते महाराज. म्हणून ते गाढव जे मंदिरात जातात त्यांना गाढव म्हणतात. म्हणजे मंदिरात जाणारे त्यांना बावळट वाटतात. असू दे. गाढवाच्या कुत्र्याच्या शरीरामध्ये परमार्थ करता येत नाही, माणसाच्या शरीरामध्ये. म्हणून या शरीराला उत्तम म्हणलेलं आहे महाराज. हे शरीर त्यांनी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणत तिथे होती तरी का चित्ते न धरावे. देवाची. आम्ही वृंदावनात कथा करायला गेलो सुरुवातीला, आणि भाऊ होते कथेला. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर. कथेला त्यांनी होते. आणि आम्ही प्रमाण म्हणलो कथेमध्ये, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गतीन. असं म्हणता म्हणता पुढं म्हणलो, देव होईल म्हणत तिथे होती तरी का चित्ती न धरावे. एवढं म्हणलो. झाली सगळी कथा. ते त्यात काय नाही म्हणले. आता त्यांना सवय होती तशी सुद्धा. जर समोरचा चुकला ना बोलता बोलता एखादा अपसिद्धांत झाला की जागेवर धरायचे मनात त्याला. तुम्ही पिंपळनेरला त्यांना पाहिलं असेल. पांढऱ्या फेट्यावले बाबा जे होते ना, आता वैकुंठाला गेले. तिथं काही म्हणले नाही, रूमवर गेले त्यांच्या आणि तिथून निरोप पाठवला, म्हणे महाराजाला बोलवा. आता भाऊनी बोलवलं म्हणल्यावर का बोलवलं असेल हा प्रश्नच पडला मनात सगळ्यात पहिला. आणि बोलवून घेतलं. मला म्हणलं काय झालं भाऊ? म्हणले मग कथेमध्ये प्रमाण दिलं तो. म्हणले हो. कोणतं प्रमाण? म्हणे ते नरदेह निधान लागले हाती. म्हणलं हो. मनभर म्हणले परत. म्हणलं नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणत ते होती तरी का चित्ते. असं म्हणतं. लगेच तापले. देव होईल म्हणतो. म्हणलं असं तसं म्हणायला लागलं. म्हणलं ते देव होईल म्हणायचं नाही, मग देवाची होईल म्हणायचं. तुम्ही ऐकता सगळं इतका बारका. देव होईल म्हणत तिथे होती असं नाही, देवाची होईल म्हणत तिथे होती. हे च राहिलं म्हणून बोलून घेतलं. एवढा बारका होता. जे त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत ना, खडकावर आपटले तरी मरायचे नाहीत महाराज. अशी तालीमच होती. महत्वाची गोष्ट. फार गरम बाबा होते. मला त्यांच्यासारखे गरम बाबा दुसरे कोणतेच सापडले नाहीत. म्हणून कुंपण जे आहे ना ते त्यांनीच घातलेलं आहे. म्हणून चुकू नये अग्नी महाराज. काही एखादा प्रसंग जीवनात एखाद्या समोर आला की भाऊंची आठवण येते. प्रत्येक पावलाला भाऊ. भाऊंशिवाय नाही. मी जे गुरुजींचं वर्णन करून सांगतो ना, हे गुरुजींना मी प्रत्यक्षात पाहिलं नाही. कारणच नाही. गुरुजी 70 मध्ये गेले ना, आमचा जन्म 80 मध्ये झाला. म्हणजे मग एवढ्या अंतरात कसं काय आम्ही पाहणार आहोत. पण गुरुजी म्हणतो त्याचं कारण भाऊंनी गुरुजींकडे श्रवण केलं होतं 58 पासून 70 पर्यंत. आणि एवढं त्यांनी ऐकलं, गुरुजींकडे ऐकलं. त्यांच्या तोंडात त्यांनी सारखं गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. एवढी गुरुनिष्ठा, सारखं गुरुचं चिंतन. त्याच्याशिवाय दुसरं काही नव्हतंच महाराज. पण असं चिंतन ज्याच्या पोटात आहे ना गुरुजींचं, त्याच्यावर भगवान कृपा करेल महाराज. म्हणून भगवंताचं चिंतन केल्यानं भगवान जेवढी कृपा करतो त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त गुरुचं चिंतन केल्यानं भगवान कृपा करतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गुरुविना देव नाही तुझा. गुरु वाचून मग तर आपण फक्त म्हणतोच गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. हे बी महत्वाचंच आहे. मला हा श्लोक म्हणताना त्याच्यात बरेच लोक मग भाऊ त्यालाही खवळायचे. तेव्हा गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री. गुरुर साक्षात नाही, गुरु साक्षात परब्रह्म.
गुरु साक्षात नाही म्हणायचं, अर्थ बदलून जाईल ना, गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणायचं. आता आमचं संस्कृत झालेलंच नाही, ज्यांचं झालं नाही ते गुरुरच म्हणतात, चांगले चांगले लोक म्हणतात. पण ज्याचं झालेलं आहे त्याला नजर आहे, मग तो गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणेल. म्हणून नजरेने बोललं पाहिजे, म्हणून भावना जमत नव्हतं महाराज ते. म्हणून हे शरीर उत्तम आहे, उत्तम नगर आहे, म्हणून देवाची होईल म्हणत तिथे होती तरी का चित्तीने धरावे. सर्व शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य केले, शरीर काय शरीर साधले परब्रह्म. या शरीराच्या माध्यमातून परब्रह्म साधता येईल. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, याला उत्तम म्हणलंय. आणि या शरीराला अमंगळ पण म्हणलंय, दुःख देणारं पण म्हटलंय. असं शरीराकडे पाहिलं जातं, पण तरी उत्तम म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे. कसं आहे, पशुच्या शरीराचा त्याने महाराज गेल्यानंतर त्याच्या कातड्याचं निदान या वाद्या तरी तयार होतात. हे दोंबड आहे ना, पशुच्या कातड्याचं आहे महाराज. निदान ते वाजवलं तरी जातं. पशु का होतं पनैया, नर का कछु नाही होत. अरे जनावराच्या कातड्यांचे निदान हे मृदंगाच्या वाद्यांपा धुम तरी तयार होतात. माणसाच्या कातड्याचं काय होईल मला तुम्ही सांगा. खराब आहे, फार फार खराब आहे. अधम शरीर म्हणतात याला. तुलसीदास स्वामी म्हणतात, चित्तिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. हे अधम आहे आणि त्याला महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले. हे उत्तम का म्हणलं, कोणत्या नजरेने म्हटलं हे कळालं पाहिजे. वक्तृ तात्पर्य जर कळालं नाही तर काहीच कळत नाही माणसांना. म्हणून समोरचा माणूस कोणत्या दृष्टीने बोलतो हे कळालं पाहिजे. नाही तर आपल्या दृष्टीने लावून घेतलं की घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. वक्तृ तात्पर्य कळावं. याने सांगितलं उत्तम शरीर उत्तम चांगलं कोणत्या अंगाने, या शरीरात आल्यानंतर मोक्ष मिळवता येतो म्हणून उत्तम, या शरीरात आल्यानंतर देव प्राप्त होतो म्हणून उत्तम. म्हणून असं उत्तम नगर आहे हे उत्तम नगर. या उत्तम नगरामध्ये ब्राह्मण राहतोय, आत्मदेव. हा आत्मदेव ब्राह्मण म्हणजे जीवात्मा. जीवात्मा हाच आत्मदेव ब्राह्मण आहे. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली. ही धुंदुली म्हणजे बुद्धी. आत्मया जीव बुद्धी. आत्म्याला त्यांनी जीवात्मा म्हणावं लागलं. कशामुळं, त्याला बुद्धीचा संग झाला म्हणून. हे महत्वाचं आहे ना. ती बुद्धी त्याची पत्नी, ती धुंदुली. अनंत बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालटती रंग, धरू जाता संग तवतो होय बाधक. अशी बुद्धी आहे ही. बुद्धी त्याग्नी महाराज जीवाला अधोगतीला पण नेऊ शकते. आणि बुद्धी ब्रह्मज्ञानापर्यंत. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण. म्हणून बुद्धीने जर निश्चय केला तर ब्रह्मरूप करून टाकते. आणि बुद्धी जर फिसकटली तर अधोगतीला घेऊन जाते. म्हणून बुद्धीचं वैभव आहे भगवंताच्या चरणी राहणं. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून पत्नी जर त्याग्नी महाराज पारमार्थिक असेल तर ती भगवंतापर्यंत जायला मदत करते. आणि पत्नी जर सांसारिक असेल तर पारमार्थिकाला सुद्धा मागे ओढते. तशी धुंदुली नावाची त्यागणी पत्नी आहे. ती बुद्धी हीच धुंदुली आहे. म्हणून त्यागणी या बुद्धीच्या बरोबर हा आत्मदेव राहतोय. आणि राहून त्यागणी प्रपंच करतोय. देवाच्या दयेनं सगळं त्याला प्राप्त झालेलं आहे, पण त्याला पुत्र प्राप्त झाला नाही. म्हणून त्याला चिंता वाटते आहे. चिंता पुत्र प्राप्त होत नाही याची नाही, चिंता लोक काय म्हणतील याची आहे. महत्वाची गोष्ट, कारण लोक नावाचा एक रोग आहे. लोक हाच रोग आहे महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसांना सगळ्यात मोठा रोग जर कोणता असेल तर लोक. बरेच परमार्थिक करणारे लोक कपाळाला गंध फुकून फाकून बारीक टाकणी टिपका ठेवतात, दिसणारच नाही. लांबून दिसला पाहिजे गंध कपाळाला, ठसठशीत असला पाहिजे. असं टाकणी गंध कपाळाला लावा, फुकून फाकून. का बरं बारीक लावायचं म्हणे, लोक काय म्हणतील. लोक गळ्यात माळ टाकणी घालतात, लोक घालत नाही असं नाही. अशी बारीक असते महाराज, कधी कधी त्याला तपासून पाहावी लागते आहे का गेली. घालतोच कशाला, काय पडलं त्याच्या वाचून. घालायचे तर रोज घालायचे महाराज. अशी घालायची मोठी फेकून मारले का कान फुटल एखाद्याच. अशी घालायची दंगट, काय घाबरायचं. लोक काय म्हणतील माळ घातल्यावर. महत्वाचा विचार आहे. लोकांचा काय विचार करतात. लोक जगूच देत नाहीत. जन जैसा ओक धरिता वरेना. ओकारीच आहे लोक म्हणजे. ही ओकारी त्यागणी महाराज आवरत नाही. म्हणून लोकांचा विचार. तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजून या जन भक्ती करा. लोकांचा त्याग करून भगवंताचं भजन करा. लोक जगू देत नाहीत. फार त्यागणी लेकर झाले म्हणतात पातकांचे मूळ पोरवडा. ज्याला झाले नाही त्याला नावं ठेवतात, ज्याला झाले त्याला म्हणतात याचं पाप याला एवढी लेकर झाली. आता काय करायचं, वागायचं कसं जगायचं कसं. महत्वाची गोष्ट आहे. लग्न करू जाता म्हणते हा मातला. लग्न करायचं एखादा म्हणलं की म्हणतात हा मातला. न करू जाता काय तोंडात येईल ते म्हणायला सुरुवात करतात. मग लोकांनी ब्रह्मचारी राहायचंच नाही का यांच्या भीतीनं. म्हणून लोकच आहेत महाराज. लोकांचा जास्त विचार करू नये.
या ब्राह्मणाला लोक त्रास देऊ लागले. काय काय शब्दात बोलू लागले म्हणे, याला संततीने अमुक झालं तमुक झालं. लोकांचा धंदाच आहे हा. घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांच्या उचापती करीत राहायच्या. खलबातच असतो गळ्यात कुठाय करता, याचं गुट त्याचं गुट. आपलं आपलं पाहिलं पाहिजे. आपल्या खाली किती अंधार आहे हा आधी पट्टी लावून मोजला पाहिजे. आपण किती अंधारात आहोत. मग लोकांचं त्यांनी चांगलं करायचा प्रयत्न करा, मग लोकांच्या उचापती कराव्या. बायकांना तर फार छंद असतो महाराज असा. एखाद्या कार्यात जर गेल्या, एखाद्या मोठ्या समारंभात लग्न कार्यात जाऊन बसल्या की एकमेकीबरोबर चर्चा करतात. एखाद्याचं लग्न व्हावं बऱ्याच काळापर्यंत त्याला त्यांनी संतती होऊ नये. आणि मग यांना माहित असतं. मग हिनं हळूच तिला विचारायचं, का ग तुझ्या सुनाला आहे का काय? हिला माहित असतं काही नाही म्हणून. आहे का काही? कशाकरिता विचारायचं? तुला माहिती आहे ना नाही काय? मग तिच्या दुःखाला का वाढवतेस? अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. चांगलं नाही करता येत तर निदान वाईट तरी करू नये. का तिला दुःख द्यायचं? मग ती सासू पेटते, भडकते. मग तिला असं विचारल्यानंतर घरी जाते आणि सुनबाईला सासूरवास करते. काय उपयोग आहे त्याचा? म्हणून त्यांनी चांगलं केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. लोक काय म्हणतात याचा काय विचार करायचा महाराज? मग ब्राह्मण विचार करायला लागला. काय विचार करायला लागला माहितीये? तो म्हणला आत्महत्याच करतो. आता आत्महत्येचा विचार मनात येऊ लागला आणि आत्महत्या करण्याकरिता 12:15च्या दरम्यान तुंगभद्रेच्या काठावर गेला. मनात विचार करतोय आत्महत्या करण्याचा. आणि मग त्यांनी महाराज 1 पाऊण तास बसला होता पाणी पिऊन. एकदा सद्विजो दुःखात गृहं त्यक्त्वा वनं गतः. वनात गेला होता. मध्यान्हे तृष्णो जात. मध्यान्ह समयाला तहान लागली म्हणून पाणी पिला आणि झाडाखाली जाऊन विचार करत बसला होता. डोंगरेजी महाराज फार गोड सांगत होते हा प्रसंग. ते म्हणायचे त्याला वाटायचं आत्महत्या करावी. अरे आत्महत्येसारखं जगात दुसरं कोणतंच पातक नाही. आत्महत्या करून जर एखादा मनुष्य मेलेला असेल आणि त्याच्या अंत्यविधीला जर तुम्ही जाल तरी तुम्हाला पाप लागेल महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आत्महत्या मनात जरी आली तरी पाप लागेल. आत्महत्या देवानं हे शरीर दिलंय आपल्याला भगवंताच्या प्राप्ती करता, म्हणजे आपण स्वतःहून घालवायचं नाही. आत्महत्या वाईट आहे. आत्महत्या केल्यानंतर त्याला पुढची गती प्राप्त होत नाही. त्याला 1000 वर्षापर्यंत पिशाच चिवणीत राहावं लागतं. मग थोड्याशा कारणाकरिता जर आत्महत्या करावीशी वाटत असेल तर थोड्या काळापुरता त्या संसाराला सोडून द्या आणि कुठेतरी जंगलात हिमालयात जाऊन बसा. थोडं डोकं शांत होईल. मग त्यांनी सगळे मार्ग सापडतील. काळ निघून गेला की सगळ्या गोष्टी पुढे व्यवस्थित होत राहतात. आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. पक्क लक्षात ठेवा. वाईट आहे आत्महत्या. ब्राह्मण आत्महत्येचा विचार करतोय. ब्राह्मण असून आत्महत्येचा विचार करतोय. याचं वर्णन डोंगरेजी महाराज करून सांगायचे. रडू लागला, दुःखी आहे. इत्याद त्यांनी काय घडलं ते ऐका. पित्वा जलम निशन नसतु प्रजा दुःखेन कर्षिता मुहूर्तादपि तत्रैव संन्यासी कश्चिदागता. एक मुहूर्तभरात तिथे एक संन्यासी आला. त्या संन्याशानं पाहिलं ब्राह्मण आहे. त्याच्या कपाळाला गंध लावलेला आहे, मस्तकावर शिखा आहे, गळ्यात जानवं घातलेलं आहे. ब्राह्मण आहे आणि दुःखी आहे, रडतोय. त्याच्याजवळ गेले आणि संन्याशानं विचारलं, यतिवाच हे कथम रोदिशे विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. हे ब्राह्मणा, का रडतोय सांग. तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. कथम रोदिशे विप्रत्वम. हे विप्रा, हे ब्राह्मणा, तू का रडतोयस मला सांग. तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. याला वाटलं कुणीतरी जीवाचं सापडलं. कारण फार दुःख असावं आणि एखाद्या माणसानं आपली चौकशी करावी. फार बरं वाटतं महाराज. दुःखात चौकशी केलेली बरी वाटते. पण एखादा जर दुःखी असेल ना, आवर्जून त्याच्याजवळ जावं. आणि जास्त करून याची गरज म्हाताऱ्या माणसांना आहे. कारण म्हाताऱ्या माणसाबरोबर सहजासहजी कोणी बोलायला मागत नाही. तो थकलेला असतो, म्हातारा झालेला असतो, आपल्या जागेवर बसलेला असतो. घरातल्या लोकांच्या दृष्टीने कलियुगाच्या प्रभावानं त्याला काही डिमांड राहिलेलं नसतं. ते सगळेजण आम्ही गेलो एका ठिकाणी. आजोबा घरात बसले होते. आमचा एक वारकरी मित्र होता आणि त्याच्याकरता मुलगी पाहायला गेलो होतो. आता ती मुलगी त्यांनी पाहिली. तिचा रंग थोडा काळा होता आणि मुलगी पाहून झाली. सगळं झालं आणि झाल्यानंतर आता फक्त सोयी करायचंच त्यांनी बाकी राहिलं होतं. तर आजोबा म्हणले, आतमध्ये बसलेच होते. ते म्हणले, बघा आमची मुलगी जरी काळी असली तरी तुमचा मुलगा काय फार उजळ आहे असं नाही. मात्र म्हणलं असं म्हटल्याबरोबर त्या मुलीचे वडील भडकले आणि सगळ्या लोकांच्या समोर त्यानं बापाला शिव्या दिल्या. मला तुला शांत राहता येत नाही का म्हणला. तोंड घालतो मध्ये मध्ये, अमुक करतो, फलाना करतो. बस त्याचा पान उतारच करून टाकला. म्हणलं बरं झालं असं झालं. असं झालं नसलं तिथली जर मुलगी आणली असती वारकऱ्याच्या घरात, तिनं धिंगाणा घातला असता ना. महत्वाची गोष्ट आहे, संस्कारितच मुलगी घरात आली पाहिजे. वारकऱ्याच्या तरी निदान संस्कार पहा.
नाक डोळे पाहण्यापेक्षा, रंग पाहण्यापेक्षा संस्कार पहा. रंगानं काळी असली तरी चालेल, संस्कार चांगले असले पाहिजेत. असू द्या. पण म्हाताऱ्या माणसांना गरज आहे महाराज चौकशीची. थकलेले आहेत, त्यांच्या जवळ जाऊन विचारलं त्यांना बरं वाटतं. महाराज दोनशे कसे काय बाबा बरे आहेत का, एवढं विचारलं तरी खुश म्हातारा. असं आहे. कोणी दुःखी असेल तर त्याच्या जवळ गेलं पाहिजे. संन्याशी गेला आणि विचारलं ब्राह्मणाला का रडतोय सांग. मग त्यानं दुःख सांगायला सुरुवात केली. त्याचं दुःख आपण ऐकून थांबू. दुःख सांगितलं. तो सरळ सरळ नाही सांगत दुःख, असं त्याने लांबून सांगतोय दुःख. म्हणजे त्याने ताक मागायला जावं, गाडगं लपवावं. ताकाची गरज, एखाद्याच्या घरी चांगलं दूध दुभतं असावं. एका मावशीला वाटलं तिच्या घरी दूध दुभताय आणि आपल्याला ताकाची गरज आहे. दूध तर काय आणायची गरज नाही, पण ताक आणायचं. पण कसं काय मागायचं, डायरेक्ट जाऊन ताक दे म्हणून घेतलं गाडगं हातात आणि मागं लपवलं. मागं लपून घरात प्रवेश केला आणि विचारलं, ह्या काय म्हणे तुमच्याकडे बऱ्याच गाया म्हशी आहेत म्हणे. हो, दूध चांगलं निघत असेल म्हणे. फार निघतं. मग काय करता तुम्ही म्हणे. घरी पोरं खातात आणि उरलेलं डेरीला नेऊन घालतो म्हणे. डेरीला घालता म्हणे, घरी बरंच राहतं म्हणे. हे पोरं कशाचे म्हणे खातात, खाऊन खाऊन तसंच शिल्लक राहतं. मग काय करता म्हणे. काय नाही, त्याचं विरजन घालतो. मग विरजन घातल्यावर काय करतं म्हणे, दही होतं. दही खातात तेवढे खातात, नाहीच खावं लागलं की मग त्याचं घुसळण करून लोणी त्यांनी करते. मग ते त्याचं तूप होतं म्हणे. मग तूप कामात येतं म्हणे. असं का. मग तुम्ही त्यांनी तुपही करता, मग त्याचं ताक निघतं की नाही म्हणे. निघतं ना. मग काय करतात ताकाचं. हो म्हणे, दही खात नाही, तूप खात नाही, ताक कधी खायचे, देतो म्हणे टाकून. असंच टाकून देतो म्हणलं. असं काय टाकणं चांगलं असतं का, काहीतरी त्याचा उपयोग केला पाहिजे, कोणाला तरी दिलं पाहिजे. अहो द्यावं कोणाला, कोण खातं ताकाला. असं म्हणल्यावर गाडगं पुढे गेले, मला द्या ना म्हणजे. म्हणजे ताका करताच गेली होती स्पेशल, पण एवढं फिरून फिरून ताक मागितलं. महत्वाची गोष्ट आहे. तसं त्या ब्राह्मणाला दुःखच आहे, गोष्ट खरी आहे. मूळ मुद्दा तर त्याला संतती नाही हे आहे, पण त्यानं लांबून सांगायला सुरुवात केली. तो म्हणला, महाराज मला फार दुःख आहे म्हणे. काय दुःख आहे. पाल्य ते मया धेनुम सोपे वंध्यात्वम आश्रयत. मी जी गाय पाळलेली आहे त्या गायीला वासरूच होत नाही. मी जे झाड लावलेलं आहे माझ्या दारासमोर त्या झाडाला फळच येत नाही. यात फलम, जे त्यांनी फळ माझ्या घरात मी घेऊन येतो ते फळ जास्त काळापर्यंत टिकत नाही. यत फलम मदगृहायात तच्च शीघ्र विनश्यते. ते फळही सडून जातं. काय होतं मला कळत नाही. असं सगळं सांगून झालं. मग हळूच म्हटला, महाराज माझा विवाह झालेला आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. तरुण आहे, सुंदर आहे, पण अजून मला संतती झाली नाही. खरं सांगितलं. आता मूळ मुद्दा सांगितला. आधी झाडाचं सांगितलं, गाईचं सांगितलं, घरात आणलेल्या फळांचं सांगून झालं. असं फिरून फिरून मुद्द्यावर आला. मग सांगितलं मला संतती नाही. आणि मग त्यांनी महाराज संन्याशानं त्याचं कपाळ वाचलं. आणि कपाळ वाचल्यानंतर त्यांनी कळालं की याला संतती प्राप्त होणारच नाही. मग आता काय सांगायचं. असं जर खरं सांगितलं तर तो आणखी रडायला सुरुवात करेल. आधीच रडतोय आणि अजून त्याला सांगायचं तुला संतती होणार नाही. मग काय करायचं, तो रडेल ना, दुःखी होईल अजून. म्हणून संतांचं हृदय कोमल असतं. मला दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतं. संत हृदय नवनीत समाना कहा कभी न परी कहे न जाना. निज परिताप द्रव हे नवनीता. जसं संतांचं हृदय मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतं तोच महात्मा आहे. दुःखवी अनेकांच्या दुःखी, तो महात्मा आहे. मृदू हृदय आहे, दुःखानं दुःखी झाला. आणि मग सांगायला लागला, हे बघ म्हणे ब्राह्मणा, संततीची अपेक्षा काय करतोस वेड्या. बघ ना मी संन्यासी झालेलो आहे. केवढा आनंद आहे माझ्या जीवनात, मस्त आहे. चल ना माझ्या बरोबर, संन्यास घे, विवेक धारण कर, भगवंताचं भजन कर, त्याचं चिंतन कर, त्याच्यातच समाधान आहे. मुंच्या ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठो कर्मनागती विवेकम सुसमासाध्य त्याच्या संसार वासना. संसाराची वासना सोडून दे, संन्यासी होऊन भगवंताचं भजन कर. तो म्हणला, तुमच्या संन्यासानं काय करता आणि विवेकानं काय करता. मला पुत्र प्राप्त झाला पाहिजे, कसा तरी मला पुत्र प्राप्त होईल असं काहीतरी करा. ऐकतच नाही. मग खरं सांगितलं, शृणु विप्रमया तेद्य प्रारब्धम तो विलोकितम. हे ब्राह्मणा, मी पाहिलंय तुझं प्रारब्ध त्यांनी पाहिलंय. सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. तुला 7 जन्मापर्यंत पुत्र होणारच नाही. कशाकरिता डोका पडतोय. मग ब्राह्मणानं पवित्रा बदलला. तो म्हणला, वारे वा, तुम्ही एवढे संन्यासी आहात, श्रेष्ठ महात्मे आहात, मला पुत्र होणारच नाही म्हणता. तुमच्या कृपेने जर मला पुत्र होत नसेल तर मग तुम्ही संन्यासीच कशाचे. म्हणजे बघा, म्हणजे याला मुलगा होण्याकरिता त्यानं संन्यास घेतला. असं त्यांनी होण्याची दाट शक्यता आहे ना. मग असं म्हणायला लागल्यानंतर संन्याशाला कळालं, उगाच थांबलो याच्याजवळ. याला का उपदेश करतोय. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न जायते पयप्पानाम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. सापाला जर दूध पाजलं तर त्याचं विषच होतं. तसं क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिरू नये. त्याला सांगू नये. कशाला मी याला सांगत बसलो.
पण आता नाईलाज झाला, माझ्या संन्याशीपणावरच प्रश्नचिन्ह उभं केलं, आता काय करायचं? मग गुपचूप जोडीत हात घातला, एक फळ काढलं आणि फळ त्याने देऊन टाकलं त्याच्या हातात. सांगितलं जा तस्याग्रहम समालोक्यम फलम एकम सदत्तवान. देऊन टाकलं फल. इदम भक्षे पत्न्यात्वम तत पुत्रो भविष्यती. हे फळ जर तुझ्या बायकोला खायला दिलं तर तिला पुत्र प्राप्त होईल. फक्त काही नियम पाळले पाहिजे. सत्यम शौचम दया दानम एक भुक्तम तू भोजनम वर्षादपि श्रेया कार्य तेन पुत्रोती निर्मला. वर्षभर तिनं जर व्रत केलं तर सत्य शौच दया दान हे तिनं जर पाळलं, एक भुक्त जर त्यांनी राहिली तर तिला पुत्र प्राप्त होईल, निर्मल पुत्र होईल असं सांगितलं. फळ घेतलं आणि तो घराच्या दिशेने निघाला. आता आनंदात घराच्या दिशेने येत आहे. मग थांबण्यासारखी वेळ आली होती पण दुःखात होती. दुःखात कशाला थांबायचं, आनंदात थांबायचं. ब्राह्मणाला आनंद झालेला आहे, त्याच्या हातात फळ आहे, त्याला शाश्वती आलेली आहे, मला मुलगा होणार आहे, संन्याशानं फळ दिलेलं आहे. फार आनंद झाला, धावतच निघाला घराच्या दिशेने. आता तो निघालेला आहे, पोहोचेल दुपारच्या सत्रात. कारण आता नदीवरून यायचं, एवढ्या दुरून म्हणल्यावर थोडा वेळ लागेल की नाही, मग येईलच 3 वाजेपर्यंत. चिंता करू नका, कथेला इथेच विराम होतोय. यानंतर थोडस संकीर्तन होईल. सूचना सांगायच्यात का? काही सांगा. आधी सूचना सांगतील, संकीर्तन होईल, मग आपण थांबायचं. आरती आताच्या सत्रात होणार नाही, संध्याकाळच्या सत्रात होईल. रामकृष्ण हरी. यानंतर आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था याच मंडपामध्ये केलेली आहे. आज काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. तुकाराम 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 भगवान